टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये सध्या तरी या क्षणाला अजित सरांना आपण पाहताय. तिन्ही पंचांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि अभि सरांचं ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत इथून मात्र पोहोचतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज नरेशला इथून मात्र आणले गेले. षटकातील पहिलाच बॉल घेऊन डिलिव्हर करण्याकरिता पहिल्याच बॉलवर आक्रमण केले गेलंय. अमरच्या बॅटमधून चेंडू निघाला होता. बाउंड्री लाईनच्या दिशेनं डीप क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत असताना आपण पाहताय आणि असं वाटलं की पहिल्या बॉलवर चौकारानं किंवा षटकारानं इथून मात्र सुरुवात होताना पाहायला मिळेल, पण थोडासा वेग कमी होताना पाहायला मिळाला आणि क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचला आणि 2 धावेनं या तिसऱ्या दिवसाची आणि रात्रीची सुरुवात या या 2 धावेनं मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट होतात. धावफलक दोन्ही अंकावर इथून मात्र जाऊन पोहोचत असताना आपण सध्या तरी आता मात्र इथे पाहत आहे. गोलंदाज सय्या षटकातील पुढचा बॉल यावेळेस फटक्यामध्ये ताकद तर होती, पण डिक्लेअर झोनच्या दिशेनं जाणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. गोष्टी क्षेत्राने चेंडू ट्रॅव्हल झालाय. धावसंख्या अखेर धावेने 3. बॅटला स्पर्श होऊन चेंडू जर का घोषित क्षेत्रामध्ये जात असेल तर कंपल्सरी स्ट्राईक चेंज करणं तुम्हाला इथून मात्र बंधनकारक राहील. या गोष्टीची आपण नोंद घ्या. नो बॉल व्हाईट बॉल बीमर करिता फक्त आणि फक्त आपण रिव्ह्यूची इथून मात्र मागणी करू शकता. या गोष्टीची नोंद घ्या. त्याच्यानंतर जे आयकॉन आहेत ते फक्त 2 षटक इथून मात्र हाताळू शकतात आणि कंपल्सरी जेसिंग हा नियम इथून मात्र नसणार आहे. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. या गोष्टीची आपण प्रत्येकाने इथून मात्र नोंद घ्या. आम्ही वारंवार त्या पद्धतीच्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचतो. बॅटची कडा घेतली गेली. बॅटला कडा नाही पण फटका कनेक्ट झाला आणि हा चेंडू इथून मात्र जाताना जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळाला. घोषित क्षेत्रामध्ये एकदम धावसंख्या 3 या अंकावर. गोलंदाज सज्ज होतो षटकातील. पुढचा बॉल यावेळेस बैठक परफेक्ट शॉट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाच्या वरतून डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय, निघून जातोय सीमारेषा पलीकडे. पाहायला मिळतोय चौकार. 4. मॅचला सुरुवात गोलंदाज पुन्हा एकदा इथून मात्र सज्ज होईल. चौकार आल्यानंतर पुढचा चेंडू खूप सारा बाहेर निघत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा पंचमच्यापर्यंत दर्शवतात आणि एक धाव मैदानाच्या आतमध्ये अंकित होत असताना इथून मात्र पाहायला मिळते. सिंगल मिळते. सिंगलला धावसंख्या 8 या अंकावर. पहा थोडंसं झिगझॅग पद्धतीनं रनअप मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. हो, तर झिगझॅगच्या मार्फत थोडंसं फलंदाजी कन्फ्यूज होताना पाहायला मिळतात. नक्की येणार तरी कुठून आणि चेंडू डिलिव्हर होणार कुठून. फेकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय आणि धावसंख्या अजूनही 8 या अंकावर स्थिरावत असताना मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होईल. षटकातील पुढचा बॉल आहे बेरकावून दिला गेला. यावेळेस चेंडूला बाउंड्रीच्या दिशेनं वेगानं ट्रॅव्हल होत असताना ओहो क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न खूप सारे चांगले होते, पण प्रयत्नाला यश मात्र प्राप्त झाला नाहीये. चेंडू निघून चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे. पाहायला मिळतोय चौकार. 4. करण धुलेला आपण पाहताय मॅन फ्रॉम बदलापूर. यस जोबीचा खेळाडू आपण इथून मात्र पाहताय आणि त्याच्याकडून तो प्रयत्न पाहायला मिळाला होता. आता मात्र चित्र स्पष्ट होतं. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या फ्लेक्सला सलामी देणारा खरं तर त्यांच्या चरणाजवळ जाऊन चेंडू पडलाय आणि चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. षटकार 6. षटक संपता क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 या अंकावर धावफलक. नक्कीच आपण इथून मात्र जो अंतिम दिवस पाहणार आहोत त्या अंतिम दिवसाचा विचार केला, क्वार्टर फायनल्सचा विचार केला तर ज्याच्यामध्ये A1 म्हणजे ग्रुप नंबर A मधील
एक टॉपची टीम आणि त्याच्या विपक्षात ग्रुप बी मधील टॉपची टीम आपल्याला इथे मात्र येस एक ग्रुप मधील टॉपची टीम विपक्षात बी ग्रुप मधील सेकंड नंबरला जी टीम असेल ती पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर सेकंड मॅच जी असणार आहे ती बी ग्रुप मधील टॉप 1 ची टीम आणि त्याच्या विपक्षात सी ग्रुप मधील सेकंड नंबरची टीम आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर C1 वर्सेस D2 अशी मॅच आणि त्याच्यानंतर D1 विपक्षात A2 अशा मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. क्वार्टर फायनलच्या मॅच असतील आणि त्याच्यानंतर 4 टीम ज्या राहतील त्याच्यामध्ये ड्रॉ केल्या जाईल. या गोष्टीची आपण इथून मात्र नोंद घेऊयात. खरं तर अनेकांना या स्पर्धेची उत्सुकता इथून मात्र लागताना आपल्याला पाहायला मिळते. योगेश भालेकर मॅन फ्रॉम बावाळेचा खेळाडू सध्या तरी आपण पाहतोय आणि भिवंडी सिटी क्रिकेटमध्ये एक चांगला नावाचा बोलबाला आणि चॅलेंज स्पोर्टमधून आपण ज्याला खेळताना सातत्याने इथून मात्र पाहिलंय. सध्या तरी खूप साऱ्या BC4च्या टुर्नामेंट्स आपण पाहिल्या तिथे मात्र एक चांगली कामगिरी याही खेळाडूच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. योगेश भालेकर आणले गेले आयकॉन म्हणून वर्णी याही खेळाडूची आपल्याला सध्या तरी पाहायला मिळते. रनअप मिस्टेक मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्याच बॉलची डिलिव्हरी जर का आपण योगेशची पाहायला मिळाली तर निर्धाव स्वरूपातली फेकी इथून मात्र आपण पाहताय. 18 या अंकावर धावफलक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर होतं आणि दुसऱ्या षटकामध्ये त्याच पद्धतीचं चित्र पहिल्या चेंडूवर तरी इथून मात्र पाहायला मिळत आहे. गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल होईल कव्हर च्या क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना खूप सारे कमी फटके टेनिस क्रिकेटमध्ये या जागेमध्ये आपण कन्वर्ट होताना पाहिले. पण श्री छत्रपती शिवाजी महाराज चषकचा विचार केला तर फलंदाजांनी याही क्षेत्राला खूप सारी पसंती इथून मात्र देताना आपण पाहिल्या. सिंगल अंकित होती. सिंगल धावसंख्या 19 या अंकावर ज्या व्यक्तिमत्वाच्या नावाने ही स्पर्धा अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज त्यांची तारखेप्रमाणे जन्मतिथी आपण पाहताय 19 फेब्रुवारी आणि तो आकडा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाला. पण चेंडू निघून चाललाय. या वेळेस करारी प्रहार होत असताना सीमारेषा पार पाहायला मिळतोय चौकार 4. चौकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. चौकाराच्या पडतीने धावसंख्या 23-23. हो यावेळेस फटक्यामध्ये कमालीची कामगिरी करता आली नाहीये. कदाचित पाहिजे तसा स्ट्रोक इथून मात्र कन्वर्ट होऊ शकला नाही आणि पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपातली फेकी मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. चेंडू संपतायत 4. धावसंख्या 23-23 या अंकावर धावफलक. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल या बस भिरकावून दिला गेलाय. उडवलं गेलंय चेंडूला. कारण जरी जीवाच्या आकांतांनी प्रयत्न करेल पण चेंडू निघून जाईल. अति प्रचंड वेगानं 1 2 3 बाउन्स क्लिअर करून सीमारेषा पार चौकार 4. धावा रोखण्याकरिता खरं तर योगेशला आणलं होतं. पॉवर पिचच्या षटकामध्ये ही पॉवरफुल फलंदाजी आता मात्र अक्षय कंस्ट्रक्शनच्या मार्फत मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. फेकी होती. धावबाद करण्याची संधी उद्भवली होती पण लेट थोडीशी फेकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि षटक इथून मात्र संपत. क्रमांक 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं 29 या अंकावर धावफलक. तू आते ना. अमोल आणले गेले गोलंदाज ट्रॅकवर. 2 षटका पण पॉवर प्लेची पाहिली जे बंधन होतं ते अमोल मडकेला आणले गेले. 2 षटकं जी पॉवर प्लेच्या बंधनाची होती ती इथे मात्र सुट्टाना आपल्याला पाहायला मिळाली आणि धावसंख्या 29 या अंकावर. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या पद्धतीने कामगिरी व्हायला हवी होती
ती सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होतो षटकातील. पुढचा बॉल यावेळेस अमोलचा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. थोडासा बघितलं तर लँड होताना हा चेंडू दिसला आणि त्या अनुषंगानं खेळताना त्रास उद्भवला गेला आणि सध्या तरी थांबावं लागलं. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र फलंदाजाला निर्धावपैकी डॉट बॉल पहिल्या चेंडूवर इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होतो षटकातील. पुढचा बॉल यावेळेस जज केला गेला चेंडूला. खोलवर टप्प्याचा टाकलेला खोलवर आलेला चेंडू इथून मात्र उचलला गेला. पिकअप केलं गेलं. चेंडू निघून चाललाय बाउंड्राईच्या पलीकडे. सिक्सर 6. टप्पा ठेव. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. कदाचित पहिल्या चेंडूवर थांबा याच करिता दर्शवला होता किंवा घेतला होता की काय. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. यावेळेस फटका सजवला गेला. चेंडू बाउंड्राईच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवर षटकार आला पण यावेळेस पाहायला मिळाला चौकार. 4 चौकार आपण इथून मात्र पाहत आहे. असं वाटलं की पॉवर प्लेच्या षटकामध्येच इथून मात्र हाणामारी होतीये की काय पण नाही आहे. कुठेतरी मात्र आता एकंदरीत आपण बघितलं पॉवर प्लेचं बंधन हटल्यानंतरही जे मैदान बंदिस्त होतं ते आता मात्र सुटीत इथून मात्र जे पाहायला मिळतं तिथेही मात्र अटॅकिंग बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जारी केली आहे. धावसंख्या चौकाराच्या बढतीनं 39 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. गोलंदाज या पुढचा बॉल बॅटची कडा आहे. घोषित क्षेत्रामध्ये चित्र स्पष्ट होतं. चेंडू जाऊ शकतो तरी प्रयत्न केला गेला होता. इथून मात्र क्षेत्ररक्षकाकडून सिंगल मिळते. सिंगल धावसंख्या 40. अमर गायकवाडला आपण पाहत आहे आणि मी पोहोचवीन तुमच्यापर्यंत. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस फटक्यामध्ये ताकद होती योगेश भालेकर कडून. मैदानाच्या आतमध्ये मोठी चुकी इथून मात्र पाहायला मिळते. योगेश कडून चुकी घडती यावेळेस आपण इथून मात्र पाहत आहे. होऊ शकतं कदाचित त्याचं भुगतान फलंदाजीच्या मार्फत तो मात्र दर्शवेल. काही घडू शकतं. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या बढतीन धावसंख्या 41. जीवनदान मैदानाच्या आतमध्ये बॅटर विशालला इथं मात्र मिळत असताना आपण पाहत आहे. विलासला इथं मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा आपण पाहताय डिक्लेअर झोन मध्ये चेंडू सिंगल अंकित होती आहे. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना इथून मात्र 42 षटक संपतं. इथून मात्र क्रमांक 3चा 3 षटकांच्या समाप्ती धावसंख्या 42 या अंकावर धावफलक. अमर ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतो आणि गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज साहिल आणले गेले. गोलंदाज सज्ज होईल. हो यावेळेस वळण प्राप्त करण्यामध्ये माहीर असणारा हा इथून मात्र गोलंदाज इथून मात्र आपण पाहत आहे. 4 ते 5 पावलांचं रनअप आहे आणि मग मी तेव्हा सातत्याने म्हणतो की आपण शेतकरी कुटुंबातील सगळे आहोत. मग शेताच्या बांधावर असणारा इथून मात्र शेताच्या बांधावर असणारा 5 पावले आणि क्रिकेटमध्ये 5 पावलांचा रनअप घेऊन खेळणारा गोलंदाज किती धोकादायक असतोय प्रत्येकाला ठाऊक आहे. आणि त्या स्वरूपातलं हे चित्र 22 स्वरूपातली एक धाव मैदानाच्या आतमध्ये जी घोषित क्षेत्रामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळाली आणि धावसंख्या 43 या अंकावर गोलंदाज तयार. अगला स्ट्रोक यावेळेस इथून मात्र आपण पाहताय स्ट्रोक तर चांगला होता. यावेळेस दिशा दर्शवण्याचं काम केलं गेलं
पण तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता, फेकी होती क्षेत्ररक्षणामध्ये किंचित का होईना, पण गडबड मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा मिळतात, धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं 45 या अंकावर धावफलक. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सय्यद. ओ पुढचा बॉल समोरून चेंडू फिरवला गेलाय आणि इथे मात्र फलंदाज जो आहे ना डोकं खाजवताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय विलासला आपण पाहत आहे. अमरला डोकं खाजवण्याकरिता भाग पाडलं गेलं. एकच धाव पुरुष एकदा पळून पूर्ण होते. हे जे षटक आहे कदाचित धावा रोखण्याकरिता, कारण ज्या 3 षटकांचा आपण विचार केला एक लयबद्ध फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली होती आणि या षटकामध्ये थोडंसं धावा रोखण्याकरिता आणलं होतं आणि ते सध्या तरी सक्सेसफुल मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतं. बाहेर निघणारा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा. पण गोलंदाजांकडून रिव्ह्यूची मागणी इथून मात्र केलेली आहे आणि त्याची पाहणी करूयात आपण. एकच रिव्ह्यू असणार आहे या गोष्टीची, आपण नोंद घ्या. तो जर का अनसक्सेसफुल ठरला तर मग पुढे तुम्हाला संधी नसेल तरी आपण व्हाईट बॉल, नो बॉल आणि याकरिताच घेऊ शकता. या गोष्टीची नोंद घ्या. येस, लाईनच्या आतमधून चेंडू कट होऊन आपल्याला प्राप्त होताना पाहायला मिळाला आणि फेअर डिलिव्हरी आणि सक्सेसफुल रिव्ह्यू मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव फेकी डॉट बॉल षटक इथून मात्र संपलंय. क्रमांक 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावत असताना 46 या षटकाचा आपण विचार केला तर फार काही धावा आलेल्या नाहीयेत. 22ची धावा आपण जर का पकडली तर 4च धावा इथून मात्र या षटकामध्ये कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळतात. कदाचित पॉवर प्लेच्या षटकामध्ये या गोलंदाजाला आणलं असतं तर एक वेगळं फायदेशीर गोलंदाजी जरूर इथून मात्र पाहायला मिळाली असती. निर्णायक षटक, महत्वाचं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 5वं षटक हाताळण्याकरिता योगेश बालेकरला पुन्हा एकदा ट्रॅकवर आणले गेले. जेव्हा योगेशचं दुसरं षटक हाताळलं होतं तेव्हा 11 धावा खर्च करून दिला गेला होता. आता मात्र जे मैदान आहे ते आता बंदिस्त मैदान न राहता सगळ्यात चहू बाजूने आता मात्र आमचे क्षेत्ररक्षक विखुरलेले इथून मात्र दिसतात आणि त्याचा फायदा घेत गोलंदाजी आता मात्र योगेश करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज योगेश बालेकर सज्ज होतो षटकातील. पहिलाच बॉल यावेळेस उडवला गेलाय, फटका फसण्याची शक्यता. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचलाय. विकेटचं पतन होईल आणि इथून मात्र झेलबादच्या स्वरूपात परतावं लागेल. महत्वाचा गडी, महत्वाचा फलंदाज अमर गायकवाड तंबूच्या आश्रयाला. येस, मयूर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मयूर पन्नालगड आपण पाहताय, आयकॉन म्हणून ज्याची वर्णी लागली गेली आणि येस आपण पाहताय मयूर पन्नालगडला आपण पाहताय आणि नाद निराळा 32 शिराळा जे वाक्य सातत्याने घेतलं जातं आणि त्यात मात्र तिथून दूरवरचा प्रवास करून इथपर्यंत इथं मात्र पोहोचलाय. चांगला चेंडू सिंगल करिता डिक्लेअर झोन मध्ये जाणारा तिथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. अगदी म्हटलं ना की योगेशचा आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 11 धावा, ज्याचं वैयक्तिक पहिलं षटक होतं, संघाचं जसं दुसरं षटक होतं, हाताळत असताना 11 धावा त्यानं इथं मात्र खर्च करून दिल्या गेल्या. आता मात्र गोलंदाजीमध्ये कमाल करावी लागेल आणि ती कमाल मैदानाच्या आतमध्ये इथून दर्शवत असताना आपण पाहताय. बेरकावून दिले गेले, क्षेत्ररक्षक आहे
तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये तैनात. फार काही मिळत नाहीये, पुन्हा एकदा एकच धाव मिळते. सिंगल सिंगल धावसंख्येचा क्रम वाढवण्याचा प्रयत्न. कारण मी आधी म्हटलं तिसरं षटक एक लयबद्ध फलंदाजी चालू होती, खूप सारे मोठे फटके पाहायला मिळत होते, पण जसं साहिलला आणलं गेलं तसं धावसंख्येला ब्रेक रोख लावण्याचं काम साहिलने केलं गेलं आणि तेच काम आता मात्र मैदानाच्या आत बालेकरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी, अटॅकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अक्षरशः फलंदाजांना त्यांच्या जागेवर दान होण्याकरिता किंवा थांबा दर्शवणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आता मात्र योगेश बालेकरच्या मार्फत होताना पाहायला मिळते. निर्धावपैकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपण पाहताय. गोलंदाज चोवीस षटकातील पुढचा बॉल वाईट करीता इथून मागणी केली गेली आणि पंचही आमच्याकडे वळतील आणि इशारा दर्शवला जाईल. इट्स अ वाईट बॉल. धावसंख्या 49 49 या अंकावर धावफलक. गोलंदाज या हो पुढचा बॉल पॉकेट डिलिव्हरी आपण इथून मात्र पाहताय. इशारा दर्शवला गेला की फटका कन्वर्ट झाला. एकच धाव मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपण पाहता आणि एकेरी धावेने वैयक्तिक नाही पण संघाच्या स्वरूपातलं अर्धशतक या धावफलकावर जॉईन होत असताना 50 या अंकावर धावफलक. गोलंदाज या अचूक टप्प्याचं सिलेक्शन आणि जबरदस्त गोलंदाजी संपुष्टात येत असताना इथून मात्र आपण पाहत आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 5 संपले. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 50 या अंकावर होती. खरं तर आपण या शेवटचे 2 षटक जर का बघितले, चौथं आणि जे 5वं, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 8च धावा इथून मात्र खर्च करून दिल्या गेल्यात. एक चर्चा चालू होती की योगेशनं पहिल्या षटकामध्ये 11 धावा दिल्यात, आता मात्र ते चित्र पाहायला मिळणार नाहीये. कुठेतरी मात्र गोलंदाजी आता मात्र जबरदस्त करताना पाहायला मिळेल आणि तसं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दर्शवलं गेलं. मी म्हटलं ना की जी सुरुवात होती ना धावा रोखण्याची, ती अगदी साहिलने इथून मध्ये करून दिली गेली होती आणि साहिलच्या मार्फत ज्या धावा रोखण्याचा जो क्रम होता तो योगेशनेही कायम ठेवला गेला. आणि आता मात्र 6वं षटक अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर प्रशांतला मैदानाच्या आतमध्ये आणले गेले. मॅन फ्रॉम ठिणे चा खेळाडू आपण इथून मात्र प्रशांतला पाहत आहे. ठिळे वरून इथे उपस्थित होतात आणि गोलंदाज मी आपण पाहताय ठिळेवरचा आहे आणि ठिळेमध्ये खरं तर क्रिकेटवर प्रेम करणारे व्यक्ती आहेत. आपण सातत्याने पाहिलेत आणि कारण त्याचं उत्तम उदाहरण या मैदानामध्ये आपण पहा. दोन्ही बंधुराज एकाच घरातले 2 खेळाडू, 2 सख्खे बंधुराज आता मात्र या संघामध्ये खेळण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. ओहो चांगला फटका होता, ताकद खूप सारी पाहायला मिळाली होती, पण त्याच्यानंतर गोलंदाजानं स्वतःच्या कार्यक्षेत्रामध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जो फटका अडवण्याचा प्रयत्न केला गेला तो खूप सारा लाजवाब मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. सिंगलच मिळते. सिंगलच्या बढतीने धावसंख्या 51 या अंकावर. चला नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना इथून मात्र पाहायला मिळणार आहे शिवम गेरसे आणि त्याच्यापेक्षा क्लासिक इगतपुरी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना आम्ही विनंती करतोय की आपण टॉस करण्याकरिता, कारण शेवटचं आणि अंतिम षटक इथे मात्र प्रगतीपथावर आहे. आपण वेळेत टॉस करण्याकरिता यायचं आहे, कारण कालच तुमच्यापर्यंत जी मॅच आहे त्याचा टाईम इथून मात्र पोहोचवला गेला आहे आणि इथे मात्र यष्टा उद्ध्वस्त करणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन. फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला.
फलंदाज बाद होताना मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला विलास वारगडे बाद होताना पाहायला मिळाला आणि त्याची जागा घेण्याकरिता हरीश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहे. चला पुन्हा एकदा मी विनंती करतोय टीम शिवम स्पोर्ट गेरसे आणि क्लासिक इगतपुरी टॉस करण्याकरिता आपण त्वरित इथून मात्र पोहोचायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्रतेची विनंती असेल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतो. षटकातील पुढचा बॉल आहे यावेळेस पहा उडवल्या गेलाय चेंडूला फटक्यामध्ये होती वजन चेंडू बावरायच्या पलीकडे निघून जातो सीमारेषा पार षटकार 6. गोलंदाज या षटकातील पुढचा बॉल आहे हाही उचलला गेलाय दिशा दर्शवणारा हाही मैदानाच्या आतमध्ये फटका होता. पहा थोडस वेगानं आला आणि एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला होता. चेंडू निघून तर गेलाय. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे ट्रॅव्हल होत असताना इथून मात्र पंचांचा इशारा आमच्यापर्यंत चौकार 4 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आधीच्या चेंडूवर षटकार आणि तदनंतर आता मात्र चौकार इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. कदाचित अक्षय एंटरप्राइजेस पुराने ट्रॅक पे पुन्हा एकदा सज्ज होत असताना आणि हाही चेंडू चाललाय कव्हर रिजन मधून सीमा रेषा पार पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चौकार 4. लगातार 2 चेंडू आणि 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हरीशच्या बॅटमधून हे स्ट्रोक आहेत. पहा थोडीशी एकंदरीत जर का आपण हरीशचा विचार केला शरीर यष्टीचा तर दुबळा पतळा आहे पण जे फटके आहेत ते मजबूत पाहायला मिळतात. आणि आमच्यामध्ये माहिती पोहोचते की जेव्हा जेव्हा अक्षय एंटरप्राइजेस हा संघ मैदानाच्या आतमध्ये इथून आता संकटात असतो तेव्हा संकटमोचक म्हणून सातत्याने काम पाहत असतो आणि त्या संकटमोचकच्या बटमधून पुन्हा एकदा चेंडू चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे षटकार 6 धावा आणि वैयक्तिक 4 चेंडू खेळला आणि त्याच्यामध्ये 20 धाव्यांची खेळी करून मैदान सोडत असताना आपण पाहताय. षटक संपत क्रमांक 6 6 षटकांच्या समाप्तीची धावसंख्या आहे ती म्हणजे अर्थातच 72 72 विजयाकरिता 73 73 धावसंख्येची आवश्यकता.
नमस्कार मंडळी, सगळ्यांचं मनपूर्वक असं स्वागत आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 मध्ये. आजचा स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील पहिला सामना आपल्या समोर आहे, ज्यामध्ये 72 धावा प्रथम बॅटिंग करत असताना उभारण्यात आलेल्या आहेत. अक्षय कन्स्ट्रक्शन संघानं 72 धावा फलकावर लावलेल्या आहेत आणि यानंतरचा जो सामना असेल, आजचा दुसरा सामना क्लासिक इगतपुरी विरुद्ध नयन स्पोर्ट्स आसनगाव गेरसे. नयन स्पोर्ट्स आसनगाव गेरसे टीमचे ओनर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. नयनजी पाटील, आपलं सहर्ष स्वागत आहे. सर्व प्रेक्षकांचं, पाहुण्यांचं आणि खेळाडूंचं या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय निलेश पाटोळे साहेबांच्या माध्यमातून तसेच NP स्पोर्ट्स शहापूरच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. चला तर वळूयात ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं. रनचेजला आता सुरुवात होत आहे. DS स्पोर्ट्स शेंद्रुण संघासमोर टार्गेट आहे 73 धावांचं या मॅच मध्ये. सलामीची जोडी खेळपट्टीवर आपण बघतोय. योगेश भालेकर, ऑल इंडिया आयकॉन प्लेयर, आणि त्याच्या समवेत प्रमोद. धर्मवीर चषकामध्ये मागच्या महिन्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी आपल्याला या DS शेंद्रुण संघाकडून पाहायला मिळाली होती. शरीफ दोस्ती 11 संघाला अवघ्या 8 धावांवर त्यांनी गुंडाळलं होतं. तो मोठा विक्रम त्यांच्या नावावर. परंतु आज या पहिल्या मॅच मध्ये तब्बल 72 धावा त्यांच्या विरोधात उभारण्यात आल्यात. पहिलं षटक घेऊन अमर. पहिला बॉल, स्लोवर बॉल, कटर होता. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू बॅकफुटला जाऊन काढण्याचा प्रयत्न होता कव्हर पॉइंट मधून, परंतु बॅटची आतली कडा लागली होती, खालची कडा लागली होती आणि बॉल विकेट किपरच्या हातात बाउन्सवर पोहोचलाय. डॉट बॉलनं सुरुवात या षटकाला केली गोलंदाज अमरने. हो, सुंदर बॉल. हा बॉल विथ द अँगल आतमध्ये आणला, अगदी आर्म बॉल प्रमाणे. पहिला बॉल थोडी फिरकी दिली होती, दुसरा बॉल थोडासा क्विकर टाकला, लाईन वॅरी केली. चांगली सुरुवात करत असताना अमर 73 धावा बनवायच्या विचारकरिता DS स्पोर्ट्स शेंद्रुण टीमला. अक्षय कन्स्ट्रक्शन्स मुरबाड संघ त्यांच्या विरोधात खेळतोय. ग्रुप C मधील हा पहिला सामना. यावेळेला ओव्हर पिच आहे, लॉफ्ट केलाय, उंची भरपूर आणि लांबी देखील मिळणार आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अप्रतिम फटका, भालेकरच्या बॅटमधून षटकार. षटकारानं सुरुवात केली योगेश भालेकरनं. यावेळेला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र संत गतीने टाकलेला बॉल बॅटची कदाचित आतली कडा लागली असावी, डायरेक्ट हिट, परंतु त्याची आवश्यकता नव्हती आणि त्याचा आता फायदा घेत आहेत फलंदाज. ओव्हरथ्रोच्या रूपात अखेर एक धाव कंप्लीट करण्यात आली आहे. धावसंख्या 7 या आकड्यावर जाऊन पोहोचले. योगेश भालेकर धर्मवीर चषकामध्ये देखील या संघाकडून ॲज अन आयकॉन म्हणून खेळला होता आणि त्याच्या समवेत आपण सूरज केणेला बघितलं होतं.
दोघे एकाच भावाळे गावातील खेळाडू होते, परंतु आज योगेशच्या जोडीला करण धुळेला आपण बघतोय, जो बदलापूरचा एक स्टार खेळाडू आहे. 7 धावा फलकावर. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रमोद. .1 सरासरी प्रतिषटक गाठायचे विजयाकरिता. फुल टॉस हवेत, परंतु फिल्डरला बीट केलंय आणि बॉल चाललाय डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर पोहोचलाय, परंतु खराब क्षेत्ररक्षण. बॉल थांबवता आलेला नाहीये. बॉल सीमारेषेच्या बाहेर. प्रमोदच्या बॅटमधून येतोय चौकार. योगेश भालेकरनं षटकारानं अकाउंट ओपन केलं होतं आणि चौकारानं स्वतःचं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज प्रमोद. सलामीच्या फलंदाजांवर खूप काही अवलंबून असणारे या रनचेसमध्ये चांगली पायाभरणी करण्याच्या उद्देशाने तर खेळपट्टीवर दाखल झालेत आणि आतापर्यंत सुरुवात चांगली म्हणावी लागेल. पुढचा बॉल पुढे टाकलाय आणि बाहेर काढलाय. चांगला बॉल होता हा. चुकीच्या लाईनवर बॅट फिरताना दिसले. येतो निर्धाव बॉल आणि याचबरोबर पहिलं षटक समाप्त होते. DS स्पोर्ट्स संघाची धावसंख्या फलकावर बिनबाद 11. अगदी सरासरीच्या जवळपास पोहोचताना दिसलेत. 12 पेक्षा थोडीशी अधिकची सरासरी गाठायची होती आणि जवळपास त्या सरासरीपर्यंत पोहोचलेत. त्यामुळे ही चांगली सुरुवात आहे. 2 मोठे फटके पाहायला मिळाले पहिल्या षटकामध्ये. 1 षटकार आणि 1 चौकार. आणि हे कॅल्क्युलेशन फलंदाजांचं जरूर असणार आहे की प्रत्येक षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके आले पाहिजेत. रिक्वायर्ड रन रेटवर एक नजर ठेवावीच लागते जेव्हा तुम्ही धावांचा पाठलाग करता. 11 धावा फलकावर आहेत आणि आता 5 ओव्हर्समध्ये 62 धावांची आवश्यकता आहे DS शेंद्रुण संघाला सामना जिंकण्याकरिता. नाणेफेकीचा कौल त्यांनी प्राप्त केला होता. या मॅचमध्ये प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजीमध्ये सुरुवात तेवढी चांगली नव्हती. पहिल्या 3 षटकांमध्ये भरपूर धावा खर्च झाल्या होत्या, परंतु चौथं आणि 5वं षटक साहिल आणि योगेश भालेकरचं चांगलं राहिलं होतं. परंतु पुन्हा एकदा शेवटच्या ओव्हरमध्ये फलंदाजांनी पलटवार केला अक्षय कन्स्ट्रक्शन्स संघाकडून. तब्बल 22 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये कुठल्या आणि त्यामुळेच 70+ टार्गेट आपल्याला पाहायला मिळतंय आजच्या या पहिल्या मॅचमध्ये. हा सामना दिवसा खेळवला जातोय आणि दिवसा जरूर फलंदाजांसाठी परिस्थिती खूप चांगली राहिलेली आहे. या मैदानावर खोऱ्यानं धावा फलंदाजांनी काढल्यात. नवीन गोलंदाज मयूर पन्हाळकरचा बॉल. फुल टॉस ड्राईव्ह केला. इनफिल्डच्या वरून सुरेख फटका. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. सीमारेषा पार. योगेश भालेकरच्या बॅटमधून खणखणीत चौकार. कमजोर बॉल होता हा. मयूर पन्हाळकरचा आयकॉन प्लेयर आहे. एक मोठं नाव आहे खरं तर, परंतु लुझनरनं सुरुवात झाली आहे गोलंदाजीमध्ये. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. या वेळेला कटरचा वापर केलाय खरा, परंतु खूप आखूड टप्प्याचा बॉल आणि खूप जास्त बाहेर काढलाय. वाईड आहे. अवांतर धाव मिळेल. धावसंख्या 16 वर जाताना दिसते. पॉवर प्लेची षटकं फार महत्वाची आहेत. नियंत्रित गोलंदाजी करावी लागणार आहे. गोलंदाजांना विकेट काढण्याचा प्रयत्न करावा लागेल. विकेट जर मिळाला तर मात्र प्रतिस्पर्धी संघावर प्रेशर टाकता येऊ शकते. हा बॉल चांगला आहे. ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरला मात्र फिल्डर आहे. हे षटक संपल्यानंतर आपण पुढील सामन्याची नाणेफेक करणार आहोत. दोन्ही संघांचे संघनायक याची नोंद घ्या. नाणेफेक कक्षामध्ये आपण सज्ज राहायचंय. सामना असेल क्लासिक इगतपुरी विरुद्ध नयन स्पोर्ट्स आसनगाव गेरसे. हो, फ्लिक केलाय, परंतु स्ट्रेट टू द फील्डर. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला थोडंसं फंबलिंग घडलंय. फायदा घेत आहेत फलंदाज. चला, क्लासिक इगतपुरीच्या जागेवर जे नाव आहे ते खरं तर काव्या 11 इगतपुरी असं आपल्याला पाहायला मिळणार आहे. नयन स्पोर्ट्स आसनगाव गेरसे विपक्ष काव्या 11 इगतपुरी. हा दुसरा सामना असेल ग्रुप सी मधून. दररोज 4-4 संघ आपल्याला ॲक्शनमध्ये पाहायला मिळत आहेत. परवाचा स्पर्धेचा पहिला दिवस होता आणि पहिला दिवस गाजवला हरिओम शहापूर तसेच NP स्पोर्ट्स शहापूर B या 2 संघांनी. कालचा दुसरा दिवस आपण बघितला. स्लॅश केलाय. अपरकट प्रमाणे बॉलला पाठवलंय डिक्लेअर झोनमध्ये. एक धाव येथे मिळताना दिसते. नावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावर. कालच्या दिवसातून NP स्पोर्ट्स शहापूर A संघाने क्वालिफाय केलेलं आहे सुपर 8 साठी आणि त्याचबरोबर MUCC मुरबाड संघाने देखील.
चांगला बाउन्स बॅक MUCC मुरबाड संघाकडून पाहायला मिळाला. शेवटच्या मॅचमध्ये विशेषतः सुरुवात खराब होती त्यांची. 4 ओव्हर्समध्ये 28 धावा फलकावर होत्या आणि जवळपास 6 ते 7 फलंदाज बाद देखील झाले होते, परंतु शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये चांगली बॅटिंग आणि तदनंतर चांगली गोलंदाजी त्यांनी केली. 59चं टार्गेट जे दिलं होतं ते चेस करू दिलं नाही प्रतिस्पर्धी संघाला. नीरज स्पोर्ट्स आसनगावला यावेळेला शॉर्ट आर्म पोल, चांगला फटका आहे, बॉल निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. 6 धावा योगेश भालेकरच्या बॅटमधून षटकार. धावसंख्या वेगानं वाढते DS स्पोर्ट्स शेंद्रुण संघाची. 24 धावा विदाउट लॉस. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात करतायत विशेषतः योगेश भालेकर. चांगल्या टच मध्ये आता पाहायला मिळतोय. हा दुसरा षटकार योगेश भालेकरच्या बॅटमधून आलाय. अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये योगेश भालेकरला ॲज अन आयकॉन म्हणून मागणी असते. आयकॉन टू आयकॉन. यावेळेला ऑन द राईज अप्रतिम फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून पुन्हा एकदा बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावा चौकार. क्लासिक फटका योगेश भालेकरच्या बॅटमधून आणि हे षटक फार खर्चिक राहिले मयूर पन्हाळकरचं. ज्या अपेक्षा होत्या त्याच्याकडून की एखादी विकेट तो प्राप्त करेल, इकॉनॉमिकल षटक हाताळेल, परंतु तसं काही घडलेलं नाहीये. या उलट 17 धावा त्याने खर्च केल्यात आपल्या षटकामध्ये. 2 षटकांचा खेळ संपला, अर्थात पॉवर प्ले इज डन अँड डस्टेड. धावसंख्या बिनबाद 28 DS स्पोर्ट्स शेंद्रुण. पुढील सामन्याची नाणेफेक आपण आता संपन्न करणार आहोत. सन्माननीय नयन पाटील साहेब जे नयन स्पोर्ट्स आसनगाव गेरसी संघाचे स्पॉन्सर आहेत त्यांच्याच शुभ हस्ते आपण पुढील सामन्याची नाणेफेक करणार आहोत. सन्माननीय नरेशजी भेरे साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण देखील यायचं आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही करीत आहोत. काव्या 11 इगतपुरी विरुद्ध नयन स्पोर्ट्स आसनगाव गेरसे. नवीन षटकाला सुरुवात केली गोलंदाज नागेशनं. पहिला बॉल ड्राईव्ह करत असताना ऑफसाईडला सिंगल प्राप्त केली आहे प्रमोदनं. धावसंख्या 29. नागेंद्र यादव. आता नागेश आणखी एक आयकॉन प्लेयर आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म गोलंदाज. खोलवा टप्प्याचा बॉल लॉफ्ट करायचा होता खरं तर. बॅटच्या आतली कडा घेतल्यानंतर बॉल वेगानं ट्रॅव्हल करतो. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहे. सिंगल घेण्याचा फक्त चान्स असणार आहे फलंदाजाकडे. धावसंख्या जाऊन पोहोचली 30 वर. 73 धावांचा पाठलाग सुरू आहे. पुढील सामन्याची नाणेफेक संपन्न झालेली आहे. नयन स्पोर्ट्स आसनगाव गेरसी संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बहात्तर धावा झालेल्या आहेत आणि 73चं टार्गेट आहे. ओ सुरेख फटका. लो फुल टॉस स्विच हिटचा वापर केला आणि बरोबर गॅप मधून बॉल कव्हर पॉइंट डीप पॉइंटला सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त इम्प्रोव्हायझेशन. जास्त पुढे टाकण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा आणि जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न केला नाही प्रमोदनं. फक्त चांगलं टायमिंग साधलं. इनफिल्डला क्लिअर केलं होतं आणि डीप मध्ये खरं तर स्वीपर कव्हरला फिल्डर आहे त्या फिल्डरला संधी दिली नाही. त्याच्यापासून भरपूर दूर होता बॉल. धावसंख्या 34. यावेळेला कडक ड्राईव्ह. लॉंग ऑफला मात्र फिल्डर उपस्थित आहे त्याच्यामुळे फक्त एकच धाव मिळताना दिसते. चांगली बॅटिंग. आत्मविश्वास दिसतोय प्रमोदच्या बॅटिंग मध्ये. योगेश भालेकरनं देखील दमदार फटकेबाजी केली आहे आणि एक मोठी भागीदारी पहिल्या गड्यासाठी. मजबूत पायाभरणी सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे दोन्ही सलामीवीरांच्या मार्फत. धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचले. आणखी 38 धावांची आवश्यकता असेल. सध्या 3रं षटक प्रगतीपथावर. पहिल्या विकेटच्या शोधात अनन्या कन्स्ट्रक्शन संघ. यावेळेला बॉटमहँडचा वापर केलाय. लॉफ्टेड शॉट 2 खेळाडूंच्या दरम्यान. प्लेसमेंट छान आहे. एक टप्पा घेतल्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार.
जबरदस्त फटका योगेश भालेकरच्या बॅटमधून अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. बॉटम हँडचा वापर करत असताना लॉफ्टेड शॉट खेळला. वाईड लॉंग ऑनला फिल्डर आहे, डीप मिड विकेट आहे, परंतु दोघांच्या मधून बरोबर गॅप शोधला खाऊ कॉर्नरला आणि चौकार प्राप्त केलाय. याही वेळेला ऑन साईडला लॉफ्ट करायचा होता, परंतु हा बॉल बॅटवर नीटसा आलेला नाहीये. एक क्विक सिंगल मात्र या दरम्यान पूर्ण केली जाते. थोडीशी बॅटची इनसाइड एज होती, त्यानंतर बॉल पायावर आदळला होता. सिंगल आली आहे, धावसंख्या 40. चांगल्या स्थितीत सुस्थितीत म्हणावा लागेल DS स्पोर्ट्स शेंद्रुण संघ. तीन षटकांचा खेळ संपलाय आणि अजूनही पहिल्या विकेटच्या शोधात अक्षया कन्स्ट्रक्शन्स हा संघ. 40 धावा फलकावर, अर्थातच समीकरण 18 चेंडू आणि 33 धावा. प्रतिषटक 11ची सरासरी आता येथून गाठावी लागणार आहे. जबरदस्त फटकेबाजी केली दोन्ही फलंदाजांनी, थोडासा संयम देखील बाळगलेला आहे. प्रत्येक बॉलवर चौकार षटकार ठोकण्याचा त्यांचा प्रयत्न राहिलेला नाही. सिंगल्स देखील बऱ्याच प्रमाणात त्यांनी घेतल्यात आणि त्यामुळेच एक जबरदस्त पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी आपल्याला योगेश भालेकर आणि प्रमोद यांच्या दरम्यान पाहायला मिळते. बारा बॉल्समध्ये 28 धावांवर योगेश भालेकर आपल्याला खेळताना दिसतोय आणि 6 चेंडूंचा सामना करत असताना 2 चौकारांच्या मदतीने 11 धावांचं योगदान प्रमोदने दिलंय. विजयाची एक चांगली संधी खऱ्या अर्थानं आपल्या टीमला ते देताना दिसत आहेत आणि कदाचित दोघांचा प्रयत्न हा देखील असेल येथून की सामना दोघांनीच फिनिश करावा, परंतु अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी करणारा संघ अक्षया कन्स्ट्रक्शन्स कधीही कमबॅक करू शकतो. एक चांगलं षटक ज्याच्यामध्ये कमीत कमी धावा खर्च केल्या गेल्या, एखाद दुसरी विकेट प्राप्त केली तर मात्र नंतरच्या षटकांमध्ये फलंदाजी करण्यावर या टीमवर देखील प्रेशर येऊ शकतं. परंतु सध्या तरी अतिशय मजबूत स्थितीमध्ये आपल्याला DS शेंद्रुण संघ जाताना दिसतोय. भालेकरकडे स्ट्राईक. नवीन षटकाला सुरुवात करतोय अमर. गोलंदाजीला सुरुवात अमरनं केली होती. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याचं हे दुसरं षटक असणार आहे, महत्वाचं षटक. चेंडूला टर्न होऊन दिलंय आणि त्यानंतर जोरदार पंच बॅकफुटला जात असताना, परंतु डीप कव्हरला फिल्डर तैनात आहे. चेंडूच्या मेरिटवर देखील खूप चांगले फटके पाहायला मिळालेत. यावेळेला सिंगल मिळते. ऑफसाईड ऑनसाईड दोन्हीकडे खूप दर्जेदार फटके खेळलेत योगेश भालेकरनं. आज खरं तर गोलंदाजीमध्ये सुरुवात तेवढी चांगली राहिली नव्हती. पहिल्या षटकामध्ये काही शॉर्ट बॉल टाकले होते योगेश भालेकरनं, तदनंतर एक झेल देखील ड्रॉप झाला त्याच्या हातातून, परंतु दुसरं षटक त्याने अफलातून टाकलं आणि आता बॅटिंग देखील दमदार करतोय. पुल केलाय, बॉल हवेत आहे, येथे संधी निर्माण झाली आहे. डीप मिड विकेटला फिल्डर बॉल खाली आणि फलंदाज बाद. प्रमोद आउट होऊन तंबूत जात असताना जास्त आखूड टप्प्याचा बॉल नव्हता हा, लेग कटर होता आणि थोडा बाउन्स होता या बॉलमध्ये. बॅटच्या थोडासा वर लागला, त्यामुळेच उंची फार जास्त राहिली फटक्यामध्ये. टायमिंग चुकलं होतं आणि डीप मिड विकेटला अलगद झेल टिपलाय फिल्डरनं. ब्रेक थ्रूची नितांत आवश्यकता होती, त्यासाठीच अमरला हे दुसरं षटक देण्यात आलं होतं आणि त्याने निराश केलेलं नाही. पहिली विकेट आपल्या टीमला मिळवून दिली आहे. चांगली पार्टनरशिप ब्रेक झाली आहे. 41 धावांची भागीदारी राहिली पहिल्या गड्यासाठी योगेश भालेकर आणि प्रमोद यांच्या दरम्यान. नवीन बॅटर करण धुळे. ग्रामीणचं क्रिकेट जोवेली संघासाठी खूप गाजवलंय आणि सिटी क्रिकेटमध्ये देखील त्याचं मोठं वर्चस्व राहिलेलं आहे. आयकॉन म्हणून विशेषतः करण धुळेला देखील चांगली मागणी असते. डावखुरा शैलीदार फलंदाज आहे आणि एक उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ख्याती आहे. प्लॅटफॉर्म चांगला सेट झालेला आहे करण धुळेसाठी. समीकरण या मॅच मध्ये आता 16 चेंडू आणि 32 धावा. चेंडूला येऊ दिलाय, दिशा दिली आहे, चांगला फटका. डीप कव्हर पॉइंटला फिल्डर वेगानं पोहोचतोय, परंतु त्याही जास्त वेगानं, त्याच्यापेक्षाही जास्त वेगानं फलंदाज धावले. 2 धावा कंप्लीट. फिल्डर थोडा दूर होता आणि ही दुसरी धाव चांगली जज केली होती फलंदाजांनी. कलात्मकता पहिल्याच फटक्यामध्ये पाहायला मिळाली आहे फलंदाज करण धुळेकडून. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट.
हो, यावेळेला इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न, स्विच इट करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाही. पॉइंटला खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आहे आणि तेच पाहता त्या फिल्डरला बीट करण्याचा प्रयत्न होता, परंतु एक चांगला बॉल आणि चांगलं षटक आतापर्यंत हे अमरचं आपल्याला पाहायला मिळाले. 4 बॉल्समध्ये फक्त 3च धावा त्याने खर्च केल्यात. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 30 धावा अजूनही बनवायच्या आहेत. अर्थातच सामना आता रंगतदार अवस्थेत जाताना दिसतोय. ओ, कमजोर बॉल, फुल टॉस, स्विंग केला ऑन साइडला. उंची जास्त, लांबी मिळेल का? लांबी देखील मिळाली आहे. इट्स आउट ऑफ द पार्क. धुळेच्या बॅटमधून धुवाधार षटकार. पहिल्या 4 बॉल्स मध्ये जे कमावले होतं ते ह्या बॉलवर गमावलंय गोलंदाज अमरनं. लेंथवर अजिबात नियंत्रण त्याला राखता आलं नाही. फुल टॉस बॉल आणि अशा चुका करून आता चालणार नाहीये. सामना नाजूक अवस्थेत पोहोचताना दिसतोय. इक्वेशन एवढंही सोपं नाहीये, परंतु असे बॉल टाकले गेले तर ते सोपं होणार आहे. धावसंख्या 49 वर जाऊन पोहोचले. 24 पाहिजेत. 13 चेंडूंचा खेळ बाकी. जबरदस्त बॉल, थोडासा क्विकर टाकलाय. चांगली लाईन होती. टॅप करत असताना सिंगल घेण्याचा विचार तर होता, परंतु फिल्डर अतिशय दक्ष. येतोय डॉट बॉल आणि याचबरोबर षटकाची होते समाप्ती. 9 धावा आल्या या षटकामध्ये. 1 विकेट प्राप्त केली अमरनं. त्याचा स्पेल समाप्त झालाय. 2 षटकांमध्ये 20 धावा देत 1 गडी बाद केलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर DS शेंद्रुण संघाची धावसंख्या 49, एका गड्याच्या मोबदल्यात. अर्थातच 12 बॉल्समध्ये आता 24 धावांची आवश्यकता. विकेट्स भरपूर शिल्लक आहेत, त्याच्यामुळे एक चांगला चान्स DS स्पोर्ट्सकडे असणार आहे, परंतु गरजेचं नाही. विकेट्स आपल्या हातामध्ये असल्यानंतर तुम्ही सामना जिंकालच असा कुठलाही नियम नाहीये क्रिकेटमध्ये. बॅटिंग अजूनही चांगलीच करावी लागणार आहे. 12 बॉल्स 24 धावा. सामन्यामध्ये चुरस निर्माण झाली आहे. ग्रुप सी चा हा पहिला सामना. NP स्पोर्ट्स अर्थात निलेश पाटोळे स्पोर्ट्स शहापूर आयोजित ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 स्पर्धेचा 3रा दिवस. या सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये आमचे सहकारी समालोचक तेजस धोबी यांनी क्वार्टर फायनलची रूपरेषा आपल्यापर्यंत पोहोचवली होती. पुन्हा एकदा मी देखील ती क्वार्टर फायनलची रूपरेषा आपल्यापर्यंत पोहोचवू इच्छितो. क्वार्टर फायनलचे जे सामने असतील ते स्पर्धेच्या अंतिम दिवशी 5व्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतील. A1 विरुद्ध B2 अशी पहिली क्वार्टर फायनल असेल. त्यानंतर B1 विरुद्ध C2, C1 विरुद्ध D2 आणि D1 वर्सेस A2 अशा क्वार्टर फायनल्स रंगताना दिसतील. आणि तदनंतर 4 संघ राहतील, अर्थातच सेमीफायनलिस्ट. त्यासाठी ड्रॉ केला जाणार आहे आणि ड्रॉच्या आधारे आपल्याला सेमीफायनल्स पाहायला मिळतील. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. गोलंदाजीसाठी आशिष, 12 चेंडू आणि 24 धावा. योगेश ऑन स्ट्राईक. थोडा लवकर फटका खेळला असं वाटलं. बॉल थोडासा संत आला टप्पा पडल्यानंतर. अक्रॉस द लाईन देखील खेळण्याचा प्रयत्न होता. लाईन चांगली होती. बीट केलंय बॅटरला. पहिला बॉल डॉट बॉलची व्हॅल्यू आता वाढताना दिसते. दोन्ही आयकॉन सध्या खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत DS शेंद्रुण संघाकडून. योगेश भालेकर आणि करण धुळे. योगेश भालेकर ही इज ऑन 29. फक्त 14 चेंडूंचा सामना केलाय. 200 पेक्षाही अधिकचा स्ट्राईक रेट त्याने मेंटेन केलाय. इनिंग्स जबरदस्त आतापर्यंत खेळलाय, परंतु त्याचं कार्य संपलेलं नाही, कारण सामना संपलेला नाहीये. आणि समीकरण फार सोपं आहे असं देखील म्हणता येणार नाही, फार कठीण देखील नाहीये. त्याच्यामुळे चुरस जास्त पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. हो, थोडासा पुढे टाकलाय. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. फलंदाजाला संभ्रमात तर टाकलंय. एक धाव जरूर प्राप्त करतायत फलंदाज. बॅटची एज होती, त्यानंतर शरीराचा वेध देखील चेंडूने घेतला होता. चांगली सुरुवात केली गोलंदाज आशिषनं. और कहा जा सकता है कि आशीष की गेंदबाजी में कशिश नजर आ रही है. स्लिप मध्ये आपण वसीम शेख यांना बघतो. संघाचे ओनर देखील आहेत. इज अ स्टायलिश प्लेयर. लो फुल टॉस, लॉफ्टेड शॉट, कडक शॉट.
बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, पत्रा बजाव, षटकार. मागच्या ओव्हरमध्ये देखील आपण बघितलं होतं की गोलंदाज अमरनं चांगली सुरुवात केली होती, परंतु एक फुल टॉस टाकला, त्याच्यावर षटकार आला, त्यामुळेच त्या षटकाचं विश्लेषण खराब झालं. आणि आता आशिषनं देखील हा फुल टॉस टाकलाय. लो फुल टॉस होता, परंतु ताकदवान फटका करणच्या बॅटमधून 6 धावा. धावसंख्या 56 वर पोहोचते आणि आता 9 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता. 17 धावा अजूनही करायच्या आहेत. 9 चेंडूंचा खेळ बाकी. सामना बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हर असेल. नेक्स्ट बॉल राऊंड द स्टम्प्स. शॉट ऑफ लेथ या वेळेला पुल केलाय. खरं तर हवेतून खेळायचं होता. ग्राउंडेड फटका झालाय, परंतु दोन खेळाडूंच्या दरम्यान चांगला एफर्ट दोघांनी मिळून ते एफर्ट दाखवलाय. एकाच्या हातातून बॉल निसटला होता, दुसऱ्याने पायानं अडवलाय. फुटबॉल स्किल ते आपल्याला पाहायला मिळालेत आणि 2 धावा मात्र पूर्ण करतायत फलंदाज. धावसंख्या जाऊन पोहोचली 58 या आकड्यावर. आता समीकरण 8 चेंडू आणि 15 धावा. DS शेंद्रुण संघ 73 धावांचा पाठलाग करतोय अक्षय कन्स्ट्रक्शन्स मुरबाड या टीमच्या विरोधात. ओ बाहेर कट केलाय, ऑफ कटर होता, परंतु खूप जास्त बाहेर टाकलाय. ऑलरेडी पिचिंग उजव्या खूप जास्त बाहेर होती, वाईड आहे. डावखुऱ्या फलंदाजासाठी लेग कटर होणारा तो बॉल मात्र कंट्रोल तिथे पाहायला मिळाला नाही. लाईनवर अवांतर धाव मिळाली. धावसंख्या 59. 8 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये. आशिष वन्स अगेन राईट हॅम राऊंड द विकेट. यावेळेला अगदी स्लॉट मध्ये स्लोवर बॉल लवकर पिक केला आणि फेकला डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. हाय अँड हँडसम करणच्या बॅट मधून हा मॅसिव्ह षटकार. समीकरण आता सोपं होत असताना 2 बिग हिट्स आलेत करण धुळेच्या बॅट मधून या षटकामध्ये आणि हा त्याचा एकूण 3रा षटकार आहे. जबरदस्त कमालीची फटकेबाजी करण धुळे करतोय. धुवाधार बॅटिंग करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 65 वर. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फक्त 8 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी DS स्पोर्ट्स शेंद्रुण संघाला. थोडा स्लोवर बॉल टाकला, परंतु अगदी फलंदाजाच्या आर्क मध्ये होता. स्लॉट मध्ये पडलेला बॉल त्याला उडवलं ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ द विकेट. 6 धावांकरिता. 7 चेंडू 8 धावा. हो या वेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे. लॉंगॉनचा खेळाडू जज करतोय आणि जबरदस्त कॅच. जबरदस्त कॅच. सामना संपलेला नाहीये. अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. खेळायचं होतं खरं तर मिड विकेटच्या वरून किंवा स्क्वेअर लेग कडे तिकडे जाण्याचा प्रयत्न होता, परंतु टायमिंग चुकला आणि समोर गेला बॉल. चांगलं जजमेंट दाखवत असताना फिल्डरने झेल टिपलाय. हरीश वारगडे होता बॉल खाली. चूक केलेली नाही, मात्र चांगली बॅटिंग केल्यानंतर माघारी परततोय करण धुळे. 3 षटकार ठोकले. तब्बल 22 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं. 6 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण आहे. फक्त 8 बॉलचा सामना करत असताना 22 धावा जोडल्या करण धुळेनं. या अगोदर प्रमोद बाद झाला होता, त्याच्या बॅटमधून 11 आल्या होत्या. योगेश भालेकर आयकॉन प्लेअर अजूनही खेळपट्टीवर आहे आणि त्याने एक मोठी इनिंग्स आतापर्यंत खेळली आहे. 30 धावांवर तो बॅटिंग करतोय 15 बॉलचा सामना करत असताना. संघाची धावसंख्या 2 बाद 65. 5 षटकांचा खेळ संपलाय. शेवटच्या ओव्हरमध्ये 8 धावांची आवश्यकता जिंकण्याकरिता DS स्पोर्ट्स शेंद्रुण टीमला. चला कालचा दिवस खरं तर एक दुःखद दिवस होता आपल्या सर्वांसाठी आणि त्यामुळेच आपण लकी ड्रॉची देखील घोषणा केली नव्हती. पण आज प्रेक्षकांना संधी असणार आहे. आज उद्या आणि परवा 3 दिवस स्पर्धेचे बाकी आहेत. 3 दिवस प्रेक्षकांना सुवर्ण संधी असणार आहे. लकी ड्रॉ तुमच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे. अगदी फ्री ऑफ कॉस्ट. कुठल्याही प्रकारचं शुल्क तुमच्याकडून घेतलं जात नाहीये. कुपन आता वाटले जात आहेत किंबहुना. भोळा तिथे तयार आहेत आमच्या डाव्या बाजूला, कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला. आधार कार्ड आपण घेऊन यायचं सोबत रजिस्ट्रेशन करण्यासाठी. आपल्या आधार कार्डचा नंबर तिथे गरजेचा असणार आहे. आणि भाग्यवान विजेत्याला आपण देणार आहोत तब्बल 10,000 रुपये. निलेश पाटोळे साहेब आणि NP स्पोर्ट्स शहापूरच्या वतीनं हे दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आज देखील एका भाग्यवान विजेत्याला 10,000 मिळतील. उद्या देखील एका भाग्यवान विजेत्याला 10,000 मिळतील आणि परवा फायनल डेला 2 भाग्यवान विजेते असतील. दोघांना 10,000 रुपये दिले जाणार आहेत. या सुवर्ण संधीचा जरूर लाभ घ्या. सामने संपल्यानंतर आपण ड्रॉ ओपन करणार आहोत आणि ज्यांची चिठ्ठी निघेल त्यांनी इथे उपस्थित राहणं
गरजेचं आहे, नाहीतर तुम्हाला पारितोषिक मिळणार नाही, याची देखील नोंद घ्या. बॅक टू क्रिकेट वन्स अगेन. 6 चेंडू 8 धावा. हे असं इक्वेशन आहे जिथं फलंदाजाच्या मनात बऱ्याचदा कन्फ्युजन निर्माण होत असतं. गोलंदाजीसाठी डावखुरा गोलंदाज दर्शन सज्ज होतोय आणि डावखुरा फलंदाज समोर आहे योगेश भालेकर. इनिंग्स जबरदस्त खेळलाय आतापर्यंत योगेश भालेकर, परंतु अजूनही 8 धावा बनवायचे आहेत विजयाकरिता. 6 चांगले बॉल्स टाकावे लागणार आहेत गोलंदाज दर्शनला. मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यांवर आणि क्षमता आहे. दर्शन चांगली गोलंदाजी करू शकतोय अंडर प्रेशर. हिअर इज दर्शन, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल बीट दिली आहे, बॅकफुटला जाऊन पंच केलाय, परंतु डीप मध्ये फिल्डर्स उपस्थित. एकच धाव मिळाली, चांगलं क्षेत्ररक्षण. विकेट किपरच्या हातातून बॉल निसटला होता, परंतु मागे वसीम आहेत. डरने की कोई बात नाही. पहिल्या बॉलवर सिंगल. आता 5 चेंडू आणि 7 धावा. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत सामना हा कदाचित रंगताना देखील दिसेल. त्यासाठी मात्र गोलंदाजाला फार जास्त मेहनत करावी लागणार आहे. स्ट्रायकिंग इन लांबोल. फुलर लेन, चांगला बॉल आहे. बॅटची खड आणि तेथेच बाजूलाच घरंगळत राहिला होता. सेली पॉइंटला विकेट किपर बॉलवर येईपर्यंत सिंगल कंप्लीट केले फलंदाजांनी. वेगानं धावलेत. चांगली सुरुवात, दर्शननं सुरुवात चांगली केली. 4 चेंडू शिल्लक, 6 धावांची आवश्यकता. सामना बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हर. एक मोठा फटका मॅच फिनिश होऊ शकते, पण बऱ्याचदा मोठे फटके खेळण्याच्या नादात चेंडू डॉट देखील जात असतात. परीक्षा असणारे फलंदाजांची देखील. बिगिट केलाय, बॉल हवेत आहे, बॉल हवेत आहे आणि फार दूर देखील गेलाय, परंतु डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मिळणार आहे. पहिल्या 3 बॉल्सवर 3 सिंगल्स आलेले आहेत आणि आता 3 बॉल्स मध्ये 5 धावांची आवश्यकता DS स्पोर्ट्स शेंद्रुण संघाला. जबरदस्त मॅच. आपल्या नर्व्सला कंट्रोल मध्ये ठेवत असताना आतापर्यंत गोलंदाजी केली आहे गोलंदाज दर्शननं, आणि हेच कार्य त्याला सुरू ठेवायचंय. अक्षया कन्स्ट्रक्शनला जर हा सामना जिंकायचा असेल तर अशीच गोलंदाजी पाहिजे. सिंगल आल्या तर ते जिंकू शकतात. आणि आता 3 बॉल्स मध्ये 5. ऑफकोर्स फक्त एक धाव घेऊन सामना जिंकता येणार नाहीये. कुठेतरी डबल्स, चौकार म्हणा किंवा षटकार. या वेळेला हॅमट केलाय, बॉल हवेत आहे. फिल्डर बॉल खाली लॉंग ऑफला, कुठलीही चूक होत नाहीये. बॅट्समॅन आउट. अमोल इज गॉन. जबरदस्त टर्न अराउंड या मॅच मध्ये. 7 चेंडू मध्ये 8 पाहिजे होत्या, आता 2 बॉल्स मध्ये 5 वर आलेला आहे सामना. कौतुकास्पद कामगिरी गोलंदाज दर्शनची. हा बॉल थोडासा शॉर्ट टाकला होता आणि समोर षटकार ठोकण्याचा प्रयत्न केला फलंदाजानं, परंतु टायमिंग तेवढं परफेक्ट नव्हतं. बॅकफुटला जात असताना फोर्सिंग फटका मारला होता. ताकद तर टाकली, परंतु टायमिंग परफेक्ट नव्हतं आणि जबरदस्त कॅच डीप मध्ये अंडर प्रेशर. 2 चेंडू 5 धावा. कमालीचा रंगतोय आजचा पहिला सामना. आणि प्रत्येक दिवशी अशा चित्तथरारक मॅचेस आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. पहिल्या दिवशी देखील आणि काल देखील अगदी रोमहर्षक सामने आपण अनुभवलेत आणि आजची सुरुवात देखील लाजवाब आहे. अक्षया कन्स्ट्रक्शन्स मुरबाड विरुद्ध DS स्पोर्ट्स शेंद्रुण. शेंद्रुण संघाला आता 2 बॉल्स मध्ये 5 करायचे आहेत. नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला असेल सचिन. सेट बॅटर नॉन स्ट्रायकर्स एंडला आयकॉन प्लेअर योगेश भालेकर. आता सचिनच्या मनात काय असेल? सिंगल साठी प्रयत्न करेल की मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करेल? पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. 2 चेंडू 5 धावा. दर्शनचा हा बॉल अगदी खोलात टाकलाय. सिंगल घेण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट. लाजवाब गोलंदाजी. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल दर्शनचं. एक चांगला बॉल आता फक्त त्याला डिलिव्हर करायचा आहे. शेवटच्या बॉलवर मॅच आली आहे. 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. व्हॉट अ ग्रेट मॅच. चित्त थरारक मॅच. अटीतटीचा सामना, चुरशीची मॅच आणि अशीच मॅच प्रेक्षकांना पाहायची होती. लास्ट बॉल थ्रिलर, नेल बायटिंग फिनिश. श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 शहापूर, जिथे मनोरंजन होतंय पुरेपूर. भालेकर ऑन स्ट्राइक. दर्शनच्या हातात बॉल आहे. दर्शननं आतापर्यंत लाजवाब गोलंदाजी केली आहे, परंतु हा शेवटचा बॉल आता सर्वात महत्वाचा बॉल ठरलाय या मॅचचा. अब जो शेष है वही तो विशेष है. नावायला सुरुवात केली होती. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर
भालेकरसाठी ऑन साइडला 3 खेळाडू तब्बल सीमारेषेवर दिसत आहेत. ऑफ साइडला देखील 2 खेळाडू सीमारेषेवर. एक चेंडू 4 धावा. हेलिकॉप्टर उडावलाय, बॉल हवेत आहे, लॉंग ऑनला फिल्डर अँड इट एक्सिट. जबरदस्त कॅच. हरेशनं कमालीचा झेल स्वीकारलाय आणि हा सामना अखेर जिंकलाय अक्षया कन्स्ट्रक्शन्स मुरबाड टीमनं. व्हॉट अन अमेझिंग गेम ऑफ क्रिकेट. कमालीचा टर्न अराउंड या मॅच मध्ये पाहायला मिळाला. 7 चेंडू 8 धावा असं सोपं समीकरण आलं होतं आणि त्यावेळेला फक्त एकच फलंदाज बाद झाला होता, परंतु करण धुळेची विकेट गेली आणि तिथून सामन्याला खलाटणी मिळताना दिसली. हेच तर क्रिकेट आहे. महान अनिश्चिततेनं भरलेला क्रिकेटचा खेळ, ती अनिश्चितता या मॅच मध्ये पाहायला मिळाली आणि कौतुक जेवढं करावं तेवढं कमी असेल. दर्शनचं काय गोलंदाजी केली शेवटच्या षटकामध्ये. फक्त 8 धावा होत्या त्याच्याकडे डिफेंड करण्यासाठी. मोठमोठे फलंदाज समोर होते, विशेषतः योगेश भालेकर सारखा आयकॉन प्लेअर होता आणि तो सेट बॅटर देखील होता, परंतु त्याला देखील अखेर जमलं नाही शेवटच्या षटकामध्ये. शेवटच्या बॉलवर तो बाद झाला आणि अखेर 3 धावांनी हा सामना जिंकलाय अक्षया कन्स्ट्रक्शन्स मुरबाड संघानं. अभिनंदन. या सामन्याचा सामनावीर खेळाडू ज्यानं सामन्याचं शेवटचं षटक टाकलं आणि 8 धावांचं संरक्षण करून दाखवलं, दर्शन. आपल्या टीमला या पहिल्या मॅच मध्ये विजयाचं दर्शन त्याने घडवलंय. अंडर प्रेशर सुपर पीस ऑफ बॉलिंग.